म्हणजे पंढरपूरची यात्रा झाल्याच्या नंतर 27 जुलैपासून मात्र सोलापूर जिल्ह्याकडे तिकडे मात्र जोराचा पाऊस राहणार आहे म्हणून अंदाज त्यांनी लक्षात घ्यायचा। म्हणजे 27 ते 5 ऑगस्टच्या दरम्यान मग तिकडे चांगला पावसाचा जोर राहणार आहे म्हणून हे देखील सोलापूरकर, लातूरकर, बीड, नांदेड, धाराशिव या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे सांगायचं झालं तर 15 तारखेला बऱ्याच भागामध्ये आगमन होईल, पण त्याच्यानंतर 18-19 नंतर ते पाऊस वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। पण राज्यात मात्र आता 15 तारखेला 15 जुलैपासून राज्यात बऱ्याच भागामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे। 16ला तो आणखीन पाऊस वाढत जाईल, 17ला पुन्हा आणखीन परत वाढणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर विदर्भात मात्र पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ म्हणजे 6-5-11 जिल्ह्यामध्ये मात्र म्हणजे 15ला पाऊस सुरुवात होणार आहे, पण त्याच्यानंतर 20 तारखेच्या नंतर विदर्भात मध्ये मात्र चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर मुंबई पुणे नाशिक त्याच्यानंतर इकडं अहिल्यानगर आणि उत्तर महाराष्ट्रात तिकडं देखील काय होणार आहे 15 तारखेला थोडी पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा पुणेकरांनी मुंबईकरांनी अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर ते पाऊस वाढत जाईल, नंतर हे देखील लक्षात घ्यायचं। त्याच्यानंतर नंदुरबार जिल्हा एक वंचित पावसामधून वंचित आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 15 तारखेला तुमच्या देखील पाऊस सुरू होणार आहे, पण शेवटच्या आठवड्यांमध्ये तुमच्याकडे देखील जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। विदर्भातल्या पूर्व विदर्भ आणि पश्चिम म्हणजे 6-5-11 विदर्भातल्या जिल्ह्याला सांगू इच्छितो की जसा मुंबईकडे पाऊस, पुण्याकडे पाऊस पडला, नाशिककडे पडला, तशी परिस्थिती मात्र नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, ह्या अकोला, अमरावती इकडे, त्याच्यानंतर बुलढाणा, जळगाव, त्याच्यानंतर वाशिम, हिंगोली ह्या परिसरामध्ये जसा मुंबईकडे पाऊस पडला तसा मात्र आता हे जे 20 तारखेच्या नंतर तिकडे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। जास्त नागपूर तिकडं जरा जास्त, नागपूर भंडाऱ्याकडे जरा जास्त, वर्ध्याकडे जरा जास्त प्रमाण राहील म्हणून नागपूरकडल्या शेतकऱ्यांनी, वर्ध्याच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे सांगायचं झालं तर आता वरुण राजाची खरी बॅटिंग आता तिकडे म्हणजे विदर्भाकडे, म्हणजे आता हे टप्पा विदर्भात एक चक्रीवादळ, एक लो प्रेशर आहे, एका पाठोपाठ 2 लो प्रेशर आहेत, 2 प्रणाल्या आहेत, त्या जात असताना काय होणार तिकडं पाऊस पडेल, पण तिकडं ते चक्रीवादळ फिरत असल्यामुळे मराठवाड्यामध्ये काय होणार आहे मराठवाड्यामध्ये इकडे रिमझिम पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे सांगायचं झालं तर इतके दिवस जे बंद 8 दिवस म्हणजे 9 जुलैपासून जे बंद पडलेला पाऊस आता 15 तारखेला परत सुरू होणार आहे। मग 15 पासून ते 5 ऑगस्टपर्यंत हे पाऊस राहील, पुन्हा काही बंद होणार नाही, 5 ऑगस्टपर्यंत चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण दररोज वेगवेगळा भाग कव्हर करीत राहणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचा। सगळीकडे ते एका ठिकाणी येणार नाही म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। अद्यापही आता जे जिल्हे त्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडलेला नाही, त्यांच्या पेरण्या राहिल्यात, त्या जिल्ह्यामध्ये मात्र ह्या पावसामध्ये त्यांना जीवदान भेटणार आहे। म्हणजे सोलापूर जिल्ह्याला भेटेल, लातूर जिल्ह्याला भेटेल, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, बराच पुन्हा इकडे सांगलीकडला काही भाग आहे त्या जिल्ह्याला मात्र ह्या पावसामध्ये जीवदान भेटेल, कारण की हे पाऊस आता तिकडे देखील 15च्या नंतर सक्रिय होणार आहे। धन्यवाद। काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होणार आहे म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा। म्हणजे आतापर्यंत जे भाग वंचित राहिला त्या भागात देखील हे 8 तारखेपर्यंत पाऊस पडून जाईल म्हणून हे लक्षात घ्यायचं। मग राज्यात जास्त अतिमुसळधार पाऊस कुठं पडणार आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो सर्वात जास्त पडणार आहे मुंबई, पुणे, नाशिक, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, अहिल्यानगर, त्याच्यानंतर शिर्डी, राहता, अकोले, संगमनेर, ओझर, गणपती ते पट्टा म्हणजे धरण क्षेत्राच्या कॅचमेंट एरियामध्ये तसं ते पाऊस काय होणार आहे इकडं संभाजीनगर, कन्नड, सिल्लोड, सोयगाव असा करत जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, अकोट, शेगाव, ह्या खामगाव हे पट्टा काय होणार आहे असा पडणार आहे। जालना जिल्हा त्याच्यामध्ये राहील पण हे देखील सरकारने लक्षात घ्यायचं। म्हणजे सांगायचं झालं तर ह्या 8 दिवसामध्ये त्या भागामध्ये चांगला मुसळधार पडणार आहे, पण उर्वरित राज्यात देखील म्हणजे काही जिल्हे म्हणजे सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, पुणे जिल्ह्याचा पश्चिम भाग, त्याच्यानंतर इकडं धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशिम, त्याच्यानंतर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ हे सगळीकडे मग काय होणार आहे ह्या 8 दिवसामध्ये पाऊस पडणार, काही ठिकाणी जोराचा पडणार, ओढे नाले पडणार, कुठं रिमझिम पडणार, काही ठिकाणी सततधार राहणार म्हणून हे लक्षात घ्यायचं। पण राज्यात मात्र तुम्हाला सांगू इच्छितो की जी
पाण्याची जी टंचाई वाटत शेतकऱ्याला पाणी टंचाई होणार आहे, दुष्काळ पडणार आहे, ते तसं काय होणार नाही. तुम्हाला सांगू इच्छितो उत्तर महाराष्ट्रामध्ये जे धरणं येतात, तुम्हाला सांगतो उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा आणि त्याच्यानंतर अहिल्यानगर, जळगाव जिल्ह्याचे जे छोटे छोटे धरणं आहेत, या पावसामध्ये ते पाझर तलाव त्याच्यामध्ये भरून जातील म्हणून हे लक्षात येतं. पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला एक सांगू इच्छितो, निळवंडे धरण झालं, भंडारा धरा, त्याच्यानंतर गंगापूरचं धरण झालं. काय होणार आहे, इकडं उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस पडणार आहे, गोदावरीला नाशिककडे पूर येणार आहे, त्याच्यामुळे ते पाणी काय होणार आहे, ह्या धरणामध्ये येणार आहे. ते धरणं जर भरले तर मग काय होतं, त्याच्या खालचे जे धरणं आहेत, मग जायकवाडी धरण हे, मग त्या धरणाचं पाणी त्याच्यात सोडतं म्हणून शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमीमध्ये पिण्याचा प्रश्न त्या पट्ट्यातला मिटू शकतो म्हणून हे लक्षात यायचं. पुन्हा कोकणपट्टीचं एक सांगायचं झालं तर उजनी धरणाबाबत शेतकऱ्याचे फोन आले, कोयना धरणाबाबत आले, तर त्या भागात देखील काय होणार, कोकणपट्टी ह्या 8 दिवसामध्ये कोकणपट्टीकडे म्हणजे रत्नागिरीपासून ते इकडे मुंबईपर्यंत, पालघरपर्यंत मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. कोकणपट्टी, घाटमाता, महाबळेश्वर त्या पुणे त्या परिसरामध्ये. मग त्याच्यामुळे काय होणार आहे, जे कोयना धरणाचा जे कॅचमेंट एरिया पाऊस पडण्याचा, त्या एरियात पाणी पडणार आहे आणि कोयना धरणाला लगेच पाणी येणार आहे. त्याच्यानंतर उजनी धरणात देखील काय होणार आहे, पुण्याकडे तिकडल्या पट्ट्यामध्ये पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे उजनी धरणात देखील या पावसामध्ये बऱ्याच भागामध्ये आवकमध्ये सुरुवात होणार आहे म्हणून हे लक्षात येतं. सांगायचं झालं तर 8 जुलैपर्यंत राज्यात मध्ये आज 2 तारखेपासून 8 जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आणि शेतकऱ्यांची ज्यांचं पेरायचं राहिलं सगळीकडे पाऊस पडणार, सगळ्याच्या पेरण्या होणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं हे पाऊस 8-9 तारखेपर्यंत चालत, पण त्याच्यानंतर पुन्हा लगेच 13-14 तारखेला पुन्हा पाऊस येणार आहे. पुन्हा जुलैच्या शेवटच्या देखील आठवड्यात पाऊस येणार आहे. म्हणून शेतकऱ्यांना घाबरू नका, दुष्काळ वगैरे काही पडणार नाही, पण पाऊस येणार, सगळ्या शेतकऱ्याच्या पेरण्या होणार आहे. फक्त मागं पुढं होणार आहे एवढं मात्र निश्चित लक्षात घ्यायचं. जमिनीमध्ये ईदभर ओला असेल तर शेतकऱ्याने पेरणी करायला काही हरकत नाही. आम्ही देखील पेरणी केल्याच्यानंतर बघा सारखा दररोजच पाऊस आहे आणि आमचं सोयाबीन आता उगून निघलं. आणि पण मुंबईकरांना आणि नाशिक जिल्ह्यात